नमस्कार विद्यार्थ्यांनो, माझे नाव माधुरी राजभर आहे. मी तुम्हाला हिंदी हा विषय शिकवणार आहे. आज विद्यालय तुमचं स्वागत करत आहे. आज जो आपल्या समोर धडा आलेला आहे त्याचं नाव काय? अपराजय. काय आहे तिचं नाव? अपराजय. आणि यांचा हा तिसरा सीझन आहे. तर चला बघूया या सीझनमध्ये आपण काय पाहणार किंवा काय करणार आहे. तर चला बघून घ्या. बघा, अपराजय यांचा हा तिसरा सीझन आहे. त्याबद्दल आपण काय पाहिले की जेव्हा अंबरनाथ यांचा पेर जे कापलेला होता त्यानंतर त्यांनी आपल्या घरात कॅनव्हास रंगाचा चित्र काढून काढायचा प्रयत्न केलेले होते. तर याबद्दल अजून आपण काय पाहणार आहे, चला बघून घ्या. अंबरनाथ के घर के भीतर कैनवस पर फूलों पत्तों झरने और हरियाली के चित्र बताते. अंबरनाथ यानी आपल्या घराचा भीतर अंबरनाथ यानी आपल्या घराचा भीतर कॅनव्हास रंगाचं फुलं पत्तं झरणं हा सगळं हरियाली चित्र बनवून घेत आहे. वही घर के बाहर की जितनी खुली जमीन थी माली के साथ उन्होंने उस जमीन को तैयार करवाया था. आणि त्याचबद्दल त्यांनी घराची बाहेर जितकी त्यांची जमीन होती त्याबद्दल वही घर की बाहेर त्यांचं घराच्या बाहेर जितकी भी जमीन होती त्यांची स्वतःची जितकी पण जमीन होती त्या खुली जमीनवर मालीच्या सहायतानुसार त्यांनी त्या जमीनला तयार केले. त्या जमीनी तयार करते आणि सामने की जमीन में बगीचा बनाया था. आणि समोरची जी जमीन होती त्यामध्ये त्यांनी वन किंवा बगीचा बनवलेले होते, जिसमें रंग बिरंगे मौसमों के फील कैरियों में लगाए थे. आणि ज्यामध्ये रंगबिरंगे जसं मोसम बद्दल जसं फूल येतात त्याबद्दल कार्य म्हणजे एक लाईनवर किंवा एक पंक्तीवर लावलेले होते. कळलं की नाही? लवकरच लवकर सांगा. हो, तर त्यानंतर त्यांनी रंगबिरंगे मौसम त्यांचं फूल कार्यामध्ये लावलेले होते. उन्होंने ऋतुओं के क्रम से फूलों के पौधे लगवाए थे. त्यांनी ऋतुओं यांचा क्रमातून फुलं म्हणजे त्यांचे पौधे लावलेले होते. म्हणजे ज्या ऋतूत ते जे पौधे खूपच छान आवडते किंवा खूपच छान दिसतं त्याप्रमाणे ते क्रमबद्ध त्याने फुलांचे पौधे लागवलेले होते. गर्मी के बाद बरसात, गर्मीच्या नंतर बरसात और बरसात के बाद सर्दी, गर्मी यांच्या नंतर बरसात आणि बरसातचं बद्दल बघा. गर्मी के बाद बरसात और बरसात के बाद सर्दी के पौधे फूल खिलते. आणि गर्मीचे नंतर गर्मी म्हणजे जेव्हा गर्मी असतात त्यानंतर बरसात आणि बरसातच्या नंतर सर्दी यांचा फूल खिलते. तर याप्रमाणे त्यांनी अशा ऋतूच्या बद्दलही त्यांनी फूल किंवा पौधे लावलेले होते. आणि घर के पीछे की जमीन में उन्होंने फलों के पेड़ लगाए थे. आणि घराची जे पाठीमागे जे जमीन होते त्यामध्ये त्यांनी फळ यांचे पौधे लावलेले होते. कोणाचा? घराचे समोर त्यांनी फुलाचे पौधे लावले होते आणि घराचे मागे त्यांनी फळांचा वृक्ष लावलेला होता. घर की चार दीवारी के साथ फूलों और फलों की बेलें चढ़ा दी थी. आणि घराची जे चार दिवारी आहे किंवा त्यामध्ये त्यांनी चादरीसारखं त्यांचं वेड किंवा त्यांचं जे पंक्ती होते हा सगळं चाडवून गेलेले होते. घर और बाहर के लोगों को आश्चर्य से उनकी ओर देखते. आणि घरामध्ये किंवा बाहेर जे पण लोक तिथे त्यांना पाहते ते खूपच आश्चर्यप्रमाणे पाहते, कारण की त्यांना असं वाटत होते की त्यांचं पेर कापलेले आहेत, आता ते घरामध्ये राहणार आहे, काहीही करणार आहे. परंतु त्यांना सर्वांना असं आश्चर्यचकित घेतले, कारण की त्यांना असं कार्य केले की सगळेजण त्यांना पाहू गेले. घर और बाहर लोग आश्चर्य से उनकी ओर देखते. मैं हसते, मैं जीवन का व्याकरण बना रहा हूं. आणि ते खूपच जोरात हसते, आनंदी होते आणि काय म्हणतं की मी जीवनातून व्याकरण बनवून जात आहे. जीवन के अछूते सच के शिखर पर चढ़ने के लिए सीढ़ियां लगा रहा हूं. जीवनातून हा जे शिखर पडलेला आहे किंवा चढलेला आहे त्यासाठी मी सीड्या बनवत आहे असं त्यांनी सांगितलं की त्यासाठी मी सीड्या बनवत आहे. कहकर हसने लगते. आणि बोलून खूपच जोरातून आनंदी होऊन हसत होते. तर याप्रमाणे त्याने आपण पाहिले की कशाप्रमाणे त्यांनी आपल्या जीवनाचा रंग वेगळेही केलेले आहेत. तर चला अजून काय आहे आपण बघून घ्या. बघा, डॉक्टर ने खून की फिर से जांच करवाई. त्यानंतर डॉक्टरने याने रक्तांची जांच करवले. खून की जांच की रिपोर्ट आई तो वो परेशान हो गया. आणि ज्यानंतर खून यांची जांचची रिपोर्ट आली ते खूपच अतिशय परेशान झालेला होता. घर के लोग चिंतित थे. आता घराचे जे लोक होते ते खूपच चिंतित होऊन झालेला होता. अब क्या होगा, आता काय होणार असं त्यांचं मनात आलेलं होता की आता काय होणार, कारण की याबद्दल त्याने अजून काय सांगितले आहे किंवा अजून काय केलेले आहे ते आता आपण पाहणार आहे.
डॉक्टर ने बताया था बीमारी फिर से पसर रही है आणि त्यानंतर डॉक्टरने सगळ्याला सांगितले की हे जी बिमारी आहे त्यांना खूपच पसरलेली आहेत. आता आपल्याला पेड़ कापायचा होता. आता अजून काय झालेले आहे ते आपण बघणार आहे. उनकी दाही बाह में खून की गर्दिश बंद हो गई है. त्यांची जे दाही बाय आहे, त्यांची जे दाही बाय आहे त्यामध्ये खुणाची म्हणजे रक्ताची गंदिश बंद होऊन जाणार आहे किंवा बंद होली आहे. धीरे धीरे बाह हिलाना भी मुश्किल हो गई आणि त्यानंतर हळूहळू हळूहळू त्यांचा हालचाल करण्याचा बंदिश झालेली होती. तिथे कोणताही हात नाही हिलत होता, नाही कुछ करत होता, तर त्याबद्दल ते खूपच परेशान झालेला होता. बाह निर्जीव होकर काटसी हो गई थी आणि त्यांची बाह निर्जीव होऊन काटसी होलेली होती. कारण की त्यामध्ये कोणताही बहाव नाही होता किंवा त्यामध्ये कोणताही हरकत नाही होत होता आणि त्याबद्दलही त्यांचे बाह निर्जीव होऊन काटसारखी होऊन झाली होती. बहुत सारी दवाइयाँ दी जा रही थी. त्याबद्दल त्यांना खूपच दवाई दिलेले होते. खूपच इतकं की ते खाऊन-खाऊन हे होते. परंतु त्या दवाईचा त्यांचा अतिशय काही पण सणत नाही होता. घर पर ही नर्स रखली थी. त्याबद्दल घरातून पण आपण नर्स ठेवलेले होते. घर का कोई ना कोई सदस्य भी आसपास ही रहता. नर्सबद्दल घरातून कोणताही सदस्य त्यांच्या जवळ राहतात ही. डॉक्टर ने बताया जहर फैल गया है आणि थोड्या दिवशीनंतर डॉक्टरने काय सांगितले की त्यांचा हातमध्ये जहर फैललेला आहे, जहर पसरलेला आहे. अब और रुका नहीं जा सकता. आता आपण नाही थांबू शकतो. आता आपण नाही थांबू शकतो. पहले से भी ज्यादा भयावह स्थिती है आणि हा पहिल्यानंतर बी खूपच भयावह म्हणजे खूपच भयानक स्थिती झालेली आहे. बाह काटनी पडेगी. आता आपल्याला बाह कापायचं आहे. आपल्याला बाह कापायचं आहे. घर के सारे लोग सन्न थे आणि त्या ऐकल्यानंतर घराचे सगळे लोक सन्न झालेला होता. लेकिन फैसला तो बाबीजी के हाल ही लेना था. परंतु हा फैसला कोण लेणार? बापूजी यांनाही घ्यायचा होता. कारण की त्यांचा हात कापायचा होता ना. त्याप्रमाणे हा जो फैसला आहे ते कोणी घेणार आहे? हा फैसला फक्त बापूजी याहीच घेणार आहे असं त्यांनी सांगितले. लेकिन फैसला तो बाबूजी का ही था. वे वैसे ही हसी थे आणि त्यानंतर ते तसेही हसले होते. ज्यानंतर त्यांचा पैर कापले होते तसेही ते आज पण हसत होते. आखिर में बाह तो नहीं हूं ना आणि काय म्हणाले की आखिर में बाह म्हणजे बाह नाही आहे ना माझं, फक्त इतकं ना. सप्ताहभर बाद अंबरनाथ अस्पतालचे लौट आए. त्यांचा हात कापले आणि सप्ताह म्हणजे एक आठवड्यानंतर अंबरनाथ अस्पतालातून घरी आला. उनकी दाएं बाह कट गई थी आणि त्यांची बाहें जे है कापलेली होती. उन्होंने जल्दी से बाएं हाथ से अपना काम करना सीख लिया था आणि त्यांना लवकरही आपला दुसरा हात म्हणजे बाया हाताचा काम करण्याचे प्रयत्न चाललेले होते किंवा शिकून गेलेले होते. धीरे धीरे वे अपने सारे काम खुद ही करने लगे थे आणि धीरे धीरे म्हणजे हळूहळू ते आपले सर्व काम स्वतःही करू लागलेला होता. उनके लिए खुले कमीज सिलवाए गए आणि त्यांच्यासाठी वेगळा म्हणजे खुलं मुक्त कमीज जे कमीज होता त्यांचं शर्ट ते सिलवाए लगने. पहले की तरह सामान्य लग रहे थे. आता ते पहिल्यासारखंही सामान्य दिसत होता. आता ते पहिल्यासारखंही सामान्य दिसत होते. अंबरनाथ ने कहा था कल से मैं शास्त्रीय संगीत सीखना सुरू करूंगा आणि अंबरनाथने सांगितले की मी कलापासून शास्त्रीय संगीत शिकायच्या सुरुवात करणार आहे. काय करणार आहे? मी कलापासून शास्त्रीय संगीतचा सुरुवात करणार आहे असं त्यांनी सांगितले. शास्त्रीजी को सूचित कर देना वे कल से आए आणि काय म्हणाले की शास्त्रीजी यांना सूचित करून घ्या कारण की मैं उद्यातून मी हा सुरुवात करणार आहे. बचपन में मैंने सीखना शुरू किया था. बचपन म्हणजे बाल अवस्था, जेव्हा मी मुलं होते तेव्हा मी हा सुरुवात केलेले होते शिकायच्या. पर कहीं सीखा था, पर कधी तरी शिकणार आहे. बीच में छोड़ना पड़ा था आणि माध्यमातून मला सोडणार बद्दल आहेत. तर याप्रमाणे मी तुम्हाला सांगत आहे की मला आता काय करायचे आहे? संगीत शिकायचे आहे. तुम्ही उद्यापासून सांगून द्या शास्त्रीजींना. मला बचपन पर्यंतही हा शौक होता परंतु मी केले नाही, सोडून गेले. आता मला शिकायच्या आहे असं त्यांनी सांगितले. कळलं? हो. तर चला अजून बघून घ्या. बघा, शास्त्रीजी आ गए थे आणि त्यानंतर जेव्हा शास्त्रीजी आला,
शास्त्रीजी आ गए थे. अंबरनाथने शास्त्रीय गायन सीखना शुरू कर दिया आणि त्याच वेळी अंबरनाथ यांनी शास्त्रीय गायन सीखायच्या सुरुवात केली. सुबह का समय उनके रियाज का समय था आणि सकाळीचा जे वेळ होता त्यांच्या रियाजाचा वेळ होता. कोणता वेळ होता? रियाजाचा वेळ होता. दिन में शास्त्री जी आते थे आणि सकाळीतून शास्त्रीजी नाते म्हणजे दिनातून शास्त्रीजी येत होते. शाम को फिर अभ्यास करते आणि संध्याकाळी ते परत अभ्यास करत होते. संध्याकाळी ते परत अभ्यास करत होते. पहिले रंग और रेखाएं थी. पहिल्या त्यांच्या स्वरातून रंग किंवा रेखाएं होती. अब स्वर लहरियां थी. आता स्वरामध्ये काय होते? लहरी होऊन जात होते. स्वर साधना में ध्वनियों का आवाहन करते आणि जे स्वर किंवा साधना आहे त्यामध्ये ते ध्वनी यांचं आवाहन करते, त्यांना बोलवते. कभी धुपत्र की गायिका की खुली खोलते आणि कधी धुपत्र यांची गायिकाची खुली खोलत होते, अवतरित होते. शास्त्री जी कभी कभार ख्याल में तान अल्पाते आणि शास्त्रीजी हे कधी कधार शास्त्रीजी हा कधी कधार ख्यालमध्ये तान अल्ताते अल्पाते काय करते? तान अल्पाते. तो कभी ठुमरी के उनके शब्दों आणि कधी तर ठुमरी म्हणजे खूपच छान प्रमाणे ठुमकत जे घेतात ना त्यांचे ठुमरीचा भाव स्पष्ट करून लागते. स्वरों में बनकर मन प्राण तक पहुंच जाते आणि ज्याबद्दल स्वर जे तुमच्या स्वर निघतात आणि मनातून प्राण घालून बसत आहे असं त्यांना वाटत होते. पण आता आपण पाहणार आहे की कसाप्रमाणे हा जे व्यक्ती आहे ते संगीतातून किंवा चित्रकातून किती प्रकारचा प्रयत्न करून इथे पोहोचलेला आहे. तर याबद्दल मी तुम्हाला सांगत आहे की यांची परिस्थिती वेगळी आहे, परंतु यांनी आपला मार्ग शोधून घ्यायचा किंवा मार्ग शोधाबद्दल त्यांनी आपल्या कार्य सुरू केले. तर याबद्दल अजून कोणी माणूस होता तर हे सगळे नाही केलेले होते, परंतु त्यांनी आपल्यासाठी किंवा आपल्या जीवनातून अजून काय वाचलेले आहे ते सगळं त्यांनी इथे याप्रमाणे या परिस्थितीने करत घेतलेले होते. तर अजून काय आहे बघून घ्या. तर आज आम्ही काय शिकलो? आज आम्ही शिकलो की कशाप्रमाणे हा जे माणूस आहे ना त्यांची परिस्थिती वेगळी असते, परंतु त्यांना आनंदी होऊन त्यांना जिंकायचं आहे किंवा या जगातून जिंकायचं आहे, जियायचं आहे, तर याबद्दल त्याने कशीही परिस्थिती येऊ द्या, परंतु ते त्याचा सामना करणार. जिथे इथे आपण अंबरनाथला पाहिले की पहिला दुसरा सीझन मध्ये आपण पाहिले की त्यांचं पेर काटलेले होते. त्या पेर कापल्याच्या त्यांचं काहीही दुःख न होता त्या आनंदी होऊन त्याने काय सांगितले आपल्या घरातून की मला चित्र काढायचं आहे, मला चित्र बनवायचं आहे. तर त्याबद्दल त्यांचे जे मुले होते त्यांना सगळं घेऊन आलेले होते. आपण नंतर पाहिले की त्याने घरीमध्ये जे जमिनी होते त्यांच्यावर फळ लावले आणि फुले लावले. त्याबद्दल पण त्यांचा आराम नाही झाला. त्यांचा बाहे काटली म्हणजे हात काटले. त्यानंतर पण त्याने काय केलं? मला संगीत शिकायचं आहे. तर हा जी इच्छा आहे त्यांचा वाढून जाणार आहे, परंतु आपल्यासाठी असं कधी होऊ नये कोणाचं बरोबर, परंतु आपल्या बरोबर होतं तर आपण काय करते की माझी जिंदगी खराब झाली, हा सगळं झाले, परंतु यांनी काय केले? एक संदेश पाठवला आहे तुमच्यासाठी की त्या संदेशाचा मार्ग तुम्ही शोधून घ्या. तुमच्या जीवनात कधीही कोणताही परिस्थिती येऊ द्या, तुम्ही यासारखा अंबरनाथ यांच्यासारखा तुम्ही त्यांच्या शोधाचा मार्ग शोधून घ्या. कारण की हा मार्ग खूपच व्यवस्थित आहे, तुमच्याप्रमाणे पण आहे, पण त्यांचा शोध कसा करायचा हे आम्हाला माहित नव्हता. तर यांना माहिती करण्याचा प्रयत्न तुम्ही करू शकता. याबद्दल फक्त तुम्हाला मी हे सांगणार आहे की जसं त्यांनी आपल्या जीवनातून अजून कार्य करण्याचं बद्दल करणार आहे, त्यानंतर मी त्यांना तर सल्यूट करायचं आहे, परंतु माझ्या मनात आहे की तुम्ही पण तसंच करू घ्या. कारण की जीवन आपल्याला ना एकही भेटतात आणि त्याबद्दल आपला मार्ग काय करण्याचं, आपल्याला काय करायचं हे आपल्या उपरही ठाऊक होते. तर त्याप्रमाणे हा जीवनाचा मार्ग तुम्ही शोधून घ्या. नाही शोधणार तर तुम्ही कुठेतरी बसून काही कार्य करणार, घरी बसून काही कार्य करणार, हे नाही आहे जीवन. तुम्ही तुमच्या जीवनात मार्ग शोधून घ्या. जेव्हा तुम्ही मार्ग शोधणार तेव्हाही तुम्हाला जीवन अत्यंत प्रयत्नशील किंवा प्रियशील होणार आहे. तर याबद्दल मी तुम्हाला सांगते की सगळं व्यवस्थित नीटप्रमाणे ऐकून घ्या आणि सगळंच काम व्यवस्थित करून घ्या. कळलं? हो. धन्यवाद.